खूप शुभेच्छा। सृष्टीची निर्मिती केली। हो। सन शिवरायांच्या महाराष्ट्राचा दिसता आहे आपला आम्रखंड। मराठीच राहणार शास्त्र असतं ते। थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। आज हा महाराष्ट्रीयन अस्सल मराठमोळा लुक गुढीपाडव्यासाठी खास। सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्याकडून गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, भरभराटीचं, सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। भारतापेक्षा आम्ही 10.5 तास मागे आहोत, त्यामुळे आमचा गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष आत्ता सुरू झालेलं आहे। सो मी खाली येऊन गेलेले आहे। अगोदर मी दारात रांगोळी काढायला जाते आहे। तर अशी बऱ्यापैकी तयारी मी काल करून ठेवली होती रात्री, कारण माझं विधान पण आहे, आपल्याला नैवेद्यासाठी स्वयंपाक पण करायचा, गुढी पण उभारायची, मुहूर्त पण साधायचा आहे गुढीपाडव्याचा गुढी उभारण्यासाठी। त्यामुळे मी बऱ्यापैकी तयारी काल करून ठेवली होती आणि आता मी अगोदर रांगोळी काढायला घेते, देवपूजा करते आणि मग आपण स्वयंपाक करायला जाऊया। तर चला। आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज दिवसभर पाऊस होणार आहे असं हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे। खूप जास्त थंडी आहे, पाऊस पण आहे आणि थंडी पण आहे। मला वाटतं -2 डिग्री टेम्परेचर आहे, पण गुढी तर उभारायची, कारण आपलं मराठी नवीन वर्षाचे पहिला दिवस आहे, तर सगळंच आनंदात साजरा करायचं। मग थंडी सुद्धा माणूस विसरून जातो। मी जॅकेट वगैरे घालून रांगोळी काढायला बाहेर आले आहे आणि गुढी उभारण्याची तयारी सुरू आहे। आरती घ्या, आरती घ्या। देवपूजा आपण करून घेतली, आता बाकी काम करूया। अगदी प्रॉपर आपला चक्का रेडी आहे। हे बघा, छान तयार झाला आहे चक्का। 1.5 वाटी इतका आपण चक्का बनवला, त्यासाठी आपण ही 1 वाटी इतकी साखर टाकणार आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे, जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं छान फेटून घ्यायचं आहे। तर हे असं दिसतं आहे आपला आम्रखंड। इकडे आपलं वरण रेडी आहे, त्यानंतर इकडे चना मसाला रेडी आहे आणि इकडे बटाट्याची पिवळी भाजी रेडी आहे। आता मी पोळ्या करायला घेणार आहे। पोळ्या झाल्या की मी लगेचच पुऱ्या करायला घेणार आहे। गरम गरम पुरी छान लागते। पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत सगळ्या, म्हणजे पटापट तळून आपण मोकळं। छान टम्म फुगलेली पुरी आपली रेडी आहे आणि अशी गरम गरम पुरी आणि श्रीखंड, वाह क्या बात है। गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा खास मान असतो, शास्त्र असतं ते। अमेरिकेत कुरडया मिळतात का हो? नाही, अमेरिकेत कुरडया नाही मिळत। ह्या कुरडया आईनं नाशिकहून पाठवल्या आहेत आणि आता हे मी मस्त कुरडई पापड तळून घेते आहे। आईने सगळं उन्हाळ्याचं वाळवण नाशिकहून पाठवलं आहे अमेरिकेला, अदरवाईज अमेरिकेला कुरडई पापड मिळणं खूप अवघड आहे। तर हे भज्यांचं रेडी आहे माझं आणि आपण तळायला घेऊया आता। बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि गरम गरम खेकडा भजी। तर नैवेद्यासाठी सगळं काही रेडी आहे। वरण भात, चना मसाला, बटाट्याची भाजी, अळूच्या वड्या, आंब्याचा रस, सॅलड, त्यानंतर पुऱ्या, खेकडा भजी, आम्रखंड, कुरडई पापड आणि पोळ्या, अशी ही एवढी मोठी मेजवानी आज रेडी आहे। तर नैवेद्याचं ताट काढायला घेऊया। आता आपण गुढी उभारण्यासाठी रेडी होऊयात। मी छान साडी नेसणार आहे, हे दोघं कुर्ते घालणार आहे। तर छान रेडी होऊया आणि गुढी उभारूया, चला। तर मंडळी, आज हा माझा खास महाराष्ट्रीयन लुक, मराठमोळा लुक गुढीपाडव्यासाठी खास। तुम्ही बघू शकतात मी साडी नेसून रेडी झाले आहे गुढीपाडव्यासाठी खास। तर आजचा माझा हा महाराष्ट्रीयन मराठमोळा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। अमेरिकेत आपल्या महाराष्ट्रातले मराठी सण साजरे होतात का हो? तर हो,
तुम्हाला माझ्याकडे बघून समजतच असेल, आम्ही सगळे महाराष्ट्रातले आपले मराठी सण सगळे सेलिब्रेट करतो। ते भारतातले सगळे सण अमेरिकेत साजरे होतात। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा मराठी अस्मितेचा मानबिंदू, सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठमोळ्या संस्कृतीचा, सण भगव्या अभिमानाचा, सण हिंदुत्वाच्या स्वाभिमानाचा, सण नव्या हर्षाचा, नव्या हिंदू वर्षाचा। मराठी आहे, मराठीच राहणार। नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार। गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो तर त्याला इतकं महत्त्व का असतं बरं? गुढीला आपण स्नेहाचं, मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक मानतो। आपल्या मराठी बांधवांसाठी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी वालीचा वध करून आपल्या प्रजेला मुक्त केले होते। असं आपल्या पुराणात म्हणतात की ब्रह्मदेवाने आजच्याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती। त्यानंतर गुढीपाडव्याच्याच दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर परतले होते। तोच हा दिवस। 14 वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा प्रभू श्रीराम पुन्हा परतले होते तेव्हा हाच तो दिवस गुढीपाडव्याचा। तेव्हा लोकांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं आणि खूप छान जल्लोषात स्वागत झालं होतं। खूप चैतन्यमय वातावरण होतं आणि आनंदोत्सव, श्रीराम परतले याचा आनंदोत्सव म्हणून लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पुराणात लिहून ठेवली आहे, ती अशी की मत्स्य रूप धारण करून विष्णुदेवाने आजच्याच दिवशी शंखासुराचा वध केला होता। आजच्या दिवशी अशा सगळ्या छान छान गोष्टी घडल्या होत्या, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा। विधान, तू हे काय घेतलं हातात? हे काय आहे? गुढी आहे ना? तू रेडी झालास गुढी उभारण्यासाठी? वाव, किती छान, तू गोड दिसतोयस। विधान, आज काय आहे? गुढीपाडवा। गुढीपाडवा, मग चला शुभेच्छा द्या सगळ्यांना। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। सगळ्यांपर्यंत शुभेच्छा पोहोचल्याच असतील माझ्या चिमुकल्याच्या। माझ्या चिमुकल्याकडून सुद्धा तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि पाऊस आणि स्नोफॉल दोन्ही होत आहे। इथे रांगोळी काढली होती, दिवे लावले होते, सगळं हवेमुळे भिजलं आहे आणि रांगोळी सुद्धा भिजून गेलेली आहे। पाऊस पण होतो आहे आणि स्नोफॉल पण होतो आहे। आपण खूप एकदम फास्ट पूजा करून आपण मध्ये जाऊया, कारण खूप थंडी पण वाजते आहे। -3 डिग्री टेम्परेचर आहे। सो मी आता पटकन पूजा करते आहे गुढीची। रांगोळी सुद्धा भिजून गेली आहे, दिवे भिजून गेले आहेत आणि दिवा सारखा भिजतो आहे। तर गुढीपाडव्यासाठी नैवेद्य तयार आहे। तर आजच्या गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। वरण भात आहे, बटाट्याची पिवळी कोरडी भाजी आहे, चना मसाला आहे, ग्रेव्ही बनवली आहे, त्यानंतर आमरस आहे, आम्रखंड आहे, कुरडई पापड आहे, खेकडा भजी आहेत, अळूची वडी आहे, सॅलेड आहे, पुरी आहे आणि पोळी आहे। तर अशा प्रकारे गुढीपाडव्यासाठी स्पेशल थाळी तयार आहे। तर चला गुढीला नैवेद्य दाखवूया। तर मंडळी, सांगायला मला नक्की आवडेल की श्रीखंड सुद्धा होममेड आहे आज। स्पेशली वृषाल आणि विधानसाठी मी श्रीखंड घरी बनवला आहे। तुम्हाला जर श्रीखंडाची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आहे। तुम्ही सुद्धा श्रीखंड नक्की एकदा घरी बनवून बघा, अप्रतिम चव येते, अप्रतिम बनतं श्रीखंड। आणि कसं होतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझी गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता वृषाल गुढीची पूजा करणार आहेत आणि नैवेद्य दाखवणार आहे। वृषालला फार फोकसमध्ये यायला आवडत नाही, त्यांना फारसं फोटो व्हिडिओज याचा क्रेज नाही, ते पूजेपुरतं येतात। आणि माझ्या विधानला बाहेर खूप थंडी वाजते, तर वृषाल आता नैवेद्य दाखवतील।
तर अशा प्रकारे गुढीला नैवेद्य दाखवलं गेलं आहे. इतक्या बर्फात आणि इतक्या पावसात सुद्धा एक वेगळाच उत्साह असतो आपल्या आपल्या सणांचा. विधान, आज नैवेद्याचं ताट आई कोणाला देणार? मला. घ्या. आणि आता यातलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? खेकडा भाजी. खेकडा भजी. विधानला खेकडा भजी आवडतात. तिकडे बघून सांग तुला काय आवडलं? मला खेकडा भाजी आवडली. टेस्ट करून सांगा कशी झाली आहेत. हा घे, पिल्लू पिल्लू घे. इथे ठेव. कसे झाले भजी? आवडले तुला? गिव्ह मी हाय फाय. ये. आता मला विधानला सुद्धा जेवायला घालायचं आहे आणि आम्ही सुद्धा आजच्या स्पेशल थाळीचा आस्वाद घेणार आहोत. तर असंच पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा आमचा अमेरिकेतला गुढीपाडवा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू. पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्याकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.